नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर शुभांगी नारकर। आज आपण चर्चा करणार आहोत टोमॅटोमध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या मरीबद्दल। आता तुम्ही म्हणताल मॅडम काय म्हणतात वेगवेगळ्या मरीबद्दल? वेगवेगळ्या कुठल्या मरी असतात? तर मरी टोमॅटोमध्ये ह्या दोन प्रकारच्या येतात, ते म्हणजे जीवाणूजन्य मर आणि दुसरी म्हणजे बुरशीजन्य मर। ही दोन्ही प्रकारची मर जी आहे ती आपल्या मातीमध्येच बसलेली असते सुप्त अवस्थेमध्ये। मग आता ही सुप्त अवस्थेमध्ये बसलेली मर ॲक्टिव्ह कधी होते? जेव्हा आपण झाड लावतो, म्हणजे जेव्हा तुम्ही रोपं आणून लावता, तर रोपं आणून लावताना जर तुम्ही त्या रोपांना जर ट्रीटमेंट दिली, सगळ्यात महत्त्वाची पहिली स्टेप आपली ती असते की ट्रीटमेंट देणं। जर आपण मुळांना जर प्रॉपर ट्रीटमेंट दिली तर मातीमध्ये असलेले जे काही बुरशी आहे, ज्या काही जीवाणू आहेत, त्या आपल्या मुळांना हानी पोचू शकत नाहीत। त्यामुळं पहिली खबरदारी कुठली घ्यायची? रोपांना ट्रीटमेंट द्यायची। ती ट्रीटमेंट दिल्यानंतर परत नंतर अधून मधून, म्हणजे जसं की 1 महिन्याचं आपलं झाड झाले तर त्यावेळेस बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य मर येऊ नये म्हणून त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे फंजीसाइड्स आणि अँटीबायोटिक ह्यांचं कॉम्बिनेशन करून आपल्याला आळवणी पण करायची आहे। त्याच्यामुळं पुढे जाऊन येणारं म्हणजे नेमकं आपल्याला जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य मर दिसते कधी? जेव्हा सेटिंग होती। सेटिंग होताना काय होतं की झाडाला ताकद जास्त प्रमाणामध्ये लागते, त्यामुळे झाड कुठंतरी कमकुवत व्हायला लागतं, कारण की अबायोटिक ट्रेस त्याच्यावरती आलेला असतो, खूप ताण येतो। आता जर तुम्ही बघितलं तर पाऊस झालं की खूप ऊन पडलंय की झाडामध्ये ताण येतो। आता मध्यंतरी जर बघितलं तर मला दिंडोरी नाशिक ह्या एरियामधून लोकांनी फोटो टाकलेली, झाडांची पानं जी आहेत ती गोळा झाली होती अशी आतल्या बाजूला पानं गोळा होतात आणि सकाळी आणि संध्याकाळी फार्मर मला म्हणले की पानांना काहीच प्रॉब्लेम नसतो मॅडम, झाड एकदम ग्रीन एकदम छान दिसतं, पण दुपारी जाऊन बघितलं तर पानं अशी गोळा झालेली असतात। म्हणजे काय? झाडावरती ट्रेस आलेला असतो। दुपारी काय होतंय, ऊन खूप पडतंय, सकाळची आणि संध्याकाळची ह्युमिडिटी वाढतीये, त्याच्यामुळं काय होतंय, झाडावरती ताण येतोय। तर हा जो ताण आहे, हा ताण मग कुठेतरी जीवाणूजन्य रोगांना आणि बुरशीजन्य रोगांना घेऊन येतो तो। त्यामुळं आपल्याला जर बघितलं तर ताणावरती आपल्याला काम काय करायचं हे ऑलरेडी आपण सांगितलंय। आपल्याला टॉनिकचा सिलिकॉन फॉर्म अवेलेबल फॉर्ममध्ये असलेला ऑर्थोसॅलिसिलिक ॲसिडचा आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे, ड्रेंचिंग करायची, झाडाला ताणामधून बाहेर काढायचे। आणि जेव्हा ह्युमिडिटी वाढते त्यावेळेस तिथं बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य रोगांना तिथं वाव येतो। त्याच्यासाठी आपल्याला काय करायचे? वेगवेगळ्या प्रकारचे फवारे घ्यायचे। आणि आत्ता जर बघितलं तर मरीसाठी पण सेम तसंच आहे। जसं मी तुम्हाला माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की जीवाणूजन्य मर असेल तर मारण टाकणार आहे, जर बुरशीजन्य मर असेल तर तुमचं झाड पिवळं पडायला सुरुवात होणार आहे, पिवळं पडून ते वाळायला सुरुवात होणार आहे। पण जीवाणूजन्य मरीमध्ये हिरवंच झाड तुमचं मान टाकतं आणि सुकल्यासारखं दिसतं। हा मेन फरक आहे दोन मरीमधला। आता ह्या दोन मरी ज्या आहेत, जिथं पिवळं पडतं तिथं बुरशीजन्य मर म्हणजे फ्युझॅरियममुळे येणारी मर, आणि दुसरी मर म्हणजे काय, जी जीवाणूजन्य मर आहे ती जी मर आहे एरविनियामुळे झॅन्थोमोनासमुळे येणारी मर, ही वेगळी मर आहे। आता ह्या दोघांसाठी आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला जे आहे ते ड्रेंचिंग करायचे। आता ड्रेंचिंग करत असताना मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची बुरशीनाशकं आणि अँटीबायोटिक अवेलेबल आहेत, ह्यांचं कॉम्बिनेशन करायचे, नाहीतर कोनिकाचं ड्रेंचिंग करायचे, नाहीतर आपण जे काही आपल्याला ब्ल्यू कॉपर मिळतंय ते ब्ल्यू कॉपरमध्ये आपल्याला व्हॅलिडामायसिन किंवा कासुका बी जे आहे ते आपल्याला 500 ml पर एकर आणि ब्ल्यू कॉपर जे आहे ते आपल्याला 500 ग्रॅम पर एकर एकत्र कॉम्बिनेशन करायचे आणि खालून आपल्याला ड्रेंचिंगसाठी वापरायचे। त्याच्यामुळं जे आहेत आपल्याला जे वेगवेगळ्या प्रकारचे जे आत्ता आपल्याला मर येते जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य मर, त्याला रिझल्ट्स आपल्याला खूप चांगले मिळणार आहेत। त्याचबरोबर जर समजा तुम्ही रोको आणि व्हॅलिडामायसिन, रोको 500 ग्रॅम आणि व्हॅलिडामायसिन 500 ml ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करून जरी तुम्ही आळवणी केली तिथंही तुम्हाला रिझल्ट खूप चांगले मिळणार आहेत। अतिशय सुंदर रिझल्ट आहेत रोको आणि व्हॅलिडामायसिनचे, त्यांचे पण तुम्हाला रिझल्ट्स तुम्हाला इमिडिएटली तिथं तुम्हाला कंट्रोल दिसेल। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच, धन्यवाद।